महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांची सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील आमदार व मंत्रीगण यांनी भेट घेऊन वन विभागाशी निगडीत समस्या त्यांच्या समोर मांडल्या। त्यांनी ज्या समस्या मांडल्या त्या पुढील प्रमाणे: येराळवाडी धरण वन विभागाकडे हस्तांतरित न करणे। खटाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन विभागाचे क्षेत्र आहे। गेल्या अनेक दशकांपासून या ठिकाणी परदेशी पक्ष्यांचे आगमन होत असते। या ठिकाणी पर्यटन विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली व येरळवाडी धरण वन विभागाकडे हस्तांतरित केले जाऊ नये अशी मागणी केली। लातूर येथे मंजूर असलेल्या विभागीय क्रीडा संकुलासाठी मुरुड अकोला येथील वन विभागाची जागा मिळणे। आमदार अमित देशमुख यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी लातूर येथे मंजूर असलेल्या विभागीय क्रीडा संकुलासाठी मुरुड अकोला येथील वन विभागाची जागा मिळवण्यासाठी मागणी केली। धाराशिव येथील रामलिंग घाट अभयारण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी संग्रहालय उभारणे। महाराष्ट्रातील येडशी तालुक्यातील धाराशिव येथील रामलिंग घाट येथे अभयारण्यात अनेक वन्यजीव आणि पक्षी पाहायला मिळतात। लांडगे, हरिण, माकड, मोर, कोल्हा, तरस, सायाळ, रानमांजर, काळवीट, ससे, रानडुक्कर, लाल तोंडाची माकडं, मोर इत्यादी प्राण्यांचा या अभयारण्यात अधिवास आहे। रामलिंग घाट अभयारण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी संग्रहालय उभारण्यात यावे या मागणीला आमदार राणा जगजित सिंग यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या समोर मांडले। मुरबाड मतदारसंघातील रस्त्याच्या विकास कामाकरिता वन विभागाशी संबंधित अडचण। मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली। रस्त्याचे विकास काम करत असताना वन विभागाशी संबंधित अडचण हा मुद्दा त्यांनी या बैठकीत मांडला। आंबेनाला लघु प्रकल्पासाठी वनवळतीकरण प्रस्तावाबाबत बैठक। तिरोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली। यावेळी बैठकीत आंबेनाला लघु प्रकल्पासाठी वनवळतीकरण प्रस्तावाबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघात वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार उमेश उर्फ चंदू आत्माराम यावलकर यांनी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली। या बैठकीत त्यांनी वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या समस्या मांडल्या। डॉक्टर सी.डी. देशमुख जैव विविधता प्रकल्पाबाबत बैठक। रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील जामगाव येथे उभारण्यात येत असलेल्या डॉक्टर सी.डी. देशमुख जैव विविधता प्रकल्पाबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली। पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्प गतीने विकसित करण्याच्या अनुषंगाने वन विभागाशी बैठक। पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे देशातील पहिले ग्रीनफील्ड व मेगा पोर्ट विकसित करण्यात येणार आहे। वाढवण बंदर प्रकल्प गतीने विकसित करण्याच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली। महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाची आढावा बैठक। सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाची आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। ब्युरो रिपोर्ट द मेट्रो।